मित्रपरिवार आयोजित FC करंडक 2024 सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना, मित्रपरिवारांना, आयोजक कमिटी मेंबर्सना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया या सामन्यासाठी. ओहो, पहिला चेंडू लाजवाब. यष्ट्यांच्या खूप जवळून हा चेंडू विकेट किपर कोणालच्या हातामध्ये सोपवला गेला किरणच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू बॅटवरती आलाय. प्रचंड मोठा तडाखा फलंदाजाचा सुरू आहे पाहायला मिळाला. प्रशांतचा धूमधडाका. षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा यावेळेस देखील पहा, एक ऑन साइडला तर दुसरा ऑफ साइडला. लाजवाब, सुंदर देखणा, दमदार, शानदार, अप्रतिम चौकार. 4 धावा. सनीदादा हिरकल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, मनापासून हार्दिक स्वागत. इथे देखील आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता. प्रशांतने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षण हलकसं खराब आहे आणि आता 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. किरण मारोडा यांनी जर का प्रशांतचं विकेट घेतली तर कैलासवासी सचिन भाऊ कुसळकर यांच्या स्मरणार्थ सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. हो हो हो, तेच तर चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत ओळखलं किरणने की बॅटर फलंदाजाला मी बाद करू शकतो, परंतु पाय मध्ये आला. पाय नसते तर स्टंप असते आणि स्टंप असते तर बॅटर तिथे नसते. हा चेंडू हळूवार पद्धतीने लाऊड अपील तिथे पाहायला मिळते, परंतु त्या अपीलला तिथे आपण पाहिलं तर प्रतिक्रिया अजिबात पंचांची नाही. कळवलं षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 12 विदाउट लॉस. आशिष आणि प्रशांत एकमेकांना कान मंत्र देत आहेत. 6चे 6 चेंडू प्रशांतने खेळलेत. सलगच्या 3 षटकारासाठी देखील सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने 3000 रुपये असतील आणि सलगच्या 3 विकेटसाठी देखील 3000. गोलंदाजी मार्कवर आतिश भोसले. यावेळेस जागा बनवली, तिथे आपण पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला. चांगला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून देखील असेल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धफलकावरती 13 धावा, 13. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू, परंतु नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटर फलंदाजाला तो चेंडू स्पर्श होतो.
सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 दोन्ही सामन्यांमध्ये 100चा आकडा पार केला गेला. फायनलमध्ये देखील ते दृश्य पाहायला मिळेल का? प्रत्येक षटकारासाठी देखील आपण पाहिलं तर सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, परंतु इथे चौकार आला. 4 धाबा. आतिश भोसले यांनी जर का प्रशांत ची विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना लगेच दिलं जाईल. सिकंदर भाऊ शेख नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित आहेत आणि आपल्या परिसरातील खेळाडूंसाठी बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून होतोय. आणि प्रशांतच्या प्रत्येक षटकारासाठी 501 बापू कदम यांच्या वतीने. हो इथे फॉलो केलं, ओळखला बॅटर फलंदाजाला आणि बरोबर शरीरभेदक चेंडूचा मारा केला. यावेळेस पारितोषिक जमा 100 रुपये नक्कीच आपण पाहिलं तर सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने देखील दिले जाणार आहे आणि बापू शेठ कदम यांच्या वतीने 501. बॅटिंग मुलगा करतोय, पारितोषिक वडील देखील लावतात. थोड्या दिवसापूर्वी आपण एक गाणं ऐकलं होतं, आमच्या पप्पांनी गणपती आणला. इथे पप्पा म्हणतील आमच्या मुलांनी षटकार हाणला. पुन्हा एकदा इथे संधी असणार आहे. मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय, झेल होईल का? आणि इथे झेल आहे. आतिश भोसले यांच्यासाठी पारितोषिक होतच. सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने प्रशांतची विकेट घेतली, 1000 रुपयांचं पारितोषिक लगेच ट्रान्सफर केलं जाईल, लगेच कॅश. ओके. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 23 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. इथे 23 मधून मला वाटतं 22 प्रशांतच्या होत्या आणि यावेळेस ते बाद झाले. परंतु शेवटच्या चेंडूवरती सिकंदर भाई यांचं मन जिंकलं आतिश भोसले याने. आतिश भोसले नक्की तुम्ही सिकंदर भाऊंकडे लक्ष दिलं आणि बरोबर विकेट घेतली. आदित्य यावेळेस गोलंदाजी मार्कवर असतील. मागील मॅच मध्ये 4 विकेट आदित्यने मिळवल्या होत्या. तिसरं षटक. आता रोहन चौगुले यांचे देखील जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्या गोलंदाजांना 1000 रुपयांचं पारितोषिक सिकंदर भाई शेख यांच्या वतीने. चला वेळ नक्की विनंती असणारे वाचवा.
इथे कलात्मक प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहू शकतो आशिषला चेंडू समजू दिला नाही आदित्यने. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इथे बॅकफुटवरती गेले, पंच केला आणि बरोबर चेंडूला सुसाट वाऱ्याच्या वेगाने केलंय सीमारेषेच्या पलीकडे फरार. धावा मिळतील 4. चौकार. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार असेल. फेकी आपण पाहिलं तर थोडीशी भरकटली आणि दुसरीचा प्रयत्न होतोय. इथे पुन्हा एकदा धोका, खतरा होता बॅटर फलंदाजांना, परंतु पाहता पाहता जिथे 1 होती तिथे 2 आल्या, जिथे 2 होती तिथे तिसरी देखील धाव पळून काढली गेली. रोहन चौगुले ऑन स्ट्राईक आणि जे कोणी गोलंदाज रोहन चौगुलेंची विकेट मिळवेल त्यांना सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस चेंडू फ्लिक तर केलाय. काही काळ चेंडू हवेत होता, परंतु जवळपास 2 टप्पे घेऊन चेंडू लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये. तिथे किरण मारोडाला आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहतो. सिंगल आली दफलकावरती. या सिंगलच्या मदतीने 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेस देखील भन्नाट वेग, तेच तर्रार. अगदी आपण पाहिलं तर वेगावरती स्वार होऊन टाकला गेलेला चेंडू आपण पाहिला. ओहो, इथे खेळाडू दूरवरती आहेत. विकेट किपर देखील धावत पळत जातील. सीमारेषे जवळपास चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल नंतर डबल आली, डबल नंतर तिसरीचा देखील प्रयत्न इथे सफल आहे. 3 धावा पळून काढल्या. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 34 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आतिश भोसले. कैलासवासी सचिन भाऊ कुसळकर यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रोहन चौगुले यांची विकेट जर का आतिश भोसले यांनी घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आपण पाहिलं यापूर्वी सिकंदरभाई शेख यांनी नक्कीच आनंद व्यक्त केला. जितका आनंद आतिश भोसलेला झाला त्यापेक्षा जास्त आनंद सिकंदरभाई यांना देखील झाला, कारण त्यांनी जे सांगितलं ते आतिशने केलं.
ओहो, यावेळेस प्रहारला जबाब आहे. कमालीचा देखणा बार, पंचांचा इशारा, चौकार, 4 धावा. गोलंदाज आतिश आहे, परंतु आशिष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आतिषबाजी संघासाठी करतो. अडतीस धावा या चौकाराच्या मध्ये धफलकावरती. पुन्हा एकदा इथे संधी असणार आहे. फटका फसलाय. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इशारा करताय चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडणार आहे. थ्रो माझ्याकडे येऊ द्या आणि सिंगल आली. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर रोहन चौगुले. बक्षीस आतिश भोसलेसाठी सज्ज आहे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. इथे चेंडू लोवर फुल टॉस होता. दिशा दर्शवली. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? डेंजर एंडला. ओहो, फलंदाज तिथे होते, परंतु तिसऱ्या पंचांना पाहावा लागेल बाद आहे का. फक्त पंचांशिवाय तिथे कोणी थांबू नका प्लीज. खेळाडू वगैरे किंवा लहान लहान मुलं प्लीज, सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. जो काही निर्णय, जो काही डिसिजन असणार आहे तो पंचांचा असेल आणि शेवट असेल. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. द बॅटर इज सेफ. फलंदाज सुरक्षित आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, परंतु आतिश समोर पुन्हा एकदा रोहन चौगुले. हा चेंडू इथे खराब आहे, वाईड आहे. अतिरिक्त अवांतर धावसंख्येमध्ये देखील आपण पाहिले तर भर होणार आहे. इथे संधी मिळाली रोहन चौगुले यांना आणि संधीचं सोनं देखील ते करतायत. चौकार, 4 धावा. शेहेचाळीस धावा धफलकावरती. 46, लॉस ऑफ 1. एक चांगली बॅटिंग रोहन चौगुले यांच्या माध्यमातून, परंतु आतिशकडे देखील क्षमता आहे. चेंडू आतापर्यंत 4 टाकले गेलेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस चांगला चेंडू. गरकन चेंडून आपण पाहिलं तर वळण दिलं गेलं आणि बॅटर फलंदाजाला चकित केलं. इथे देखील फ्लिक केले त्या चेंडूला. दिशा दर्शवली. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण असेल, परंतु तितकी दर्जेदार आणि अप्रतिम अशा प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहणार आहोत. 2 अंक या शेवटच्या चेंडूवरती जमा केले संघाच्या खात्यामध्ये बॅटर फलंदाजांनी. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
न्यू बॅटर माफ करा न्यू बॉलर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मला वाटतं आदित्य. 3 षटकार बॅटर खेचेल किंवा 3 विकेट गोलंदाज जरी घेईल तरी त्यांना 3000 रुपयांचं पारितोषिक असणार. यावेळेस चेंडू तेस्तरार होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न आदित्य करतायत आणि सिंगलवरती बॅटर फलंदाज थांबतात. 49-49. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. सोमनाथ पवार विनंती असणारे आपण जिथे कुठे आहात नक्की तिथे संपर्क करा. इथे रोहन चौगुले यांना देखील संधी असेल. जर का 3 षटकार रोहन चौगुले खेचतायत तर त्यांना 2000 आणि गोलंदाजांनी विकेट घेतली तर त्यांना 1000. 3 षटकारासाठी अजय भाऊ दंडवते यांच्या माध्यमातून 501 रुपये. लागोपाठच्या 3 षटकारासाठी अक्षय कलाधर यांच्या वतीने 2000. चला वेळ वाचवा विनंती असणार आहे. पहा भडार 11 संघाच्या खेळाडूंना सूचना आहे तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे आणि आयोजक कमिटीने देखील सांगितले कोणावरती इथे अन्याय होणार नाही. बॅड लाईटची तक्रार अजिबात चालणार नाही. 49 धावा धफलकावरती रोहन चौगुले ऑन स्ट्राईक. यावेळेस प्रहार तर केलाय जमिनी समांतर तो फटका असेल. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आली. 50 धावा धाफलकावरती लगावल्या गेल्या. आकाश पवार यांच्या वतीने देखील 3 षटकारासाठी 2000. 3 षटकारासाठी सोमाभाऊ आणि नाना यांच्या वतीने 501. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडूला दिशा दर्शवली. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटचे खेळाडू तिथे धावत पळत येत आहेत. सिंगलवरती बॅटर फलंदाज थांबतात. 3 विकेटसाठी प्रशांत गुंजाळ यांच्याकडून 501 रुपये आणि 3 षटकारासाठी देखील 501 प्रशांत भाऊ गुंजाळ. लोअर फुल टॉस चेंडू होता तिथे देखील आपण पाहिलं तर संधी असणार आहे परंतु सिंगलवरती बॅटर फलंदाज थांबतायत. चांगला थ्रो.
एक चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक असणारे. विशेष म्हणजे 5 चेंडूमध्ये 5 सिंगल आलेत. सोमनाथ भाऊ पवार यांच्या वतीने देखील 3 षटकारासाठी 501. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलवरती बॅटर फलंदाज स्टॉप. षटकाची समाप्ती 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. अर्थातच या षटकामध्ये किंवा या इनिंगमध्ये हे सर्वात बॅटर फलंदाजांच्या दृष्टिकोनातून महागडं षटक म्हणावं लागेल. कारण गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 11, चौथ्यामध्ये 16 आणि पाचव्यामध्ये केवळ 6. शेवटचं षटक धाफलकावरती किती आहेत? 54, 54 धावा. 7 आल्यात. अच्छा, एक डबल आहे का? रोहन भाऊ यासाठी दोन्ही टीमला विनंती केली की एक एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा. आता जे स्कोरर जवळ दिसेल ते आम्हाला सांगावं लागेल. धाफलकावरती 54 धावा आहेत. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी परशुअण्णा डोंगरे यांच्या वतीने 501. तीन षटकारासाठी 3000 रुपये बादशाह शेख यांच्या वतीने. यावेळेस देखील ते तर्रार चेंडू टाकला गेला. पाहू शकतो आपण बॅट तर फिरवली होती रोहन चौगुले यांनी, परंतु संपर्क अजिबात झाला नाही. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता. लॉंग ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जातात. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडूवरती ताबा मिळवला गेला. 2 धावा आल्या. 2 अंकाच्या मदतीने धाफलकावरती 57 धावा. लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस आपण पाहिलं तर तिथे खेळाडू देखील धावत पळत जातील. चेंडू नो मॅच मध्ये पडलाय. सिंगल नंतर डबल. 2 धावा आल्यात. पाहूया तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा बीमर आहे की नाही. तर तिसरे पंच नक्कीच संतोष लांडगे सर पाहतील आणि कळवतील की हा बीमर आहे का नाही. तिसरे पंच नक्कीच कळवत आहेत की हा
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. 59-59. हा चेंडू गती परिवर्तनाचा होता. विकेट किपर कडून तर निसटला, परंतु शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू कुठल्याही प्रकारची चूक तिथे करत नाहीत. आणि पंचांनी कळवलं की 22च्या स्वरूपातील एक धाव, एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती षटकार खेचला तर सोमाभाऊ आणि नाना यांच्या वतीने 501 रुपयांचे पारितोषिक. ओहो, फ्लिक केलाय त्या चेंडूला मिनी हेलिकॉप्टरच्या नक्कीच चांगल्या प्रहाराच्या माध्यमातून, परंतु 2 धावा बॅटर फलंदाजांच्या अजिबात रोखल्या जाऊ शकणार नाहीत. फलंदाज तिथे बाद होत आहेत. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला. बनवल्या गेल्या 62 धावा आणि जिंकण्यासाठी 63. चला विनंती करतो अनिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन, तुम्ही पहिले बाकी खेळाडू मैदानाचा ताबा घ्या. वडार 11 संघाचे 2 बॅटर्स फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये हजर होतील. बासष्ट बनवल्या गेल्या, जिंकण्यासाठी 63 धाव्यांची गरज. चला फलंदाजांना देखील विनंती असणार आहे, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला फलंदाजांना विनंती आहे, आपण देखील मैदानाचा ताबा घ्या प्लीज. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, बॅडलाईटची तक्रार चालणार नाही. आपण सर्वजण पाहतोय DDL ग्रुप आणि मित्रपरिवार आयोजित FC करंडक 2024 भव्य दिव्य फुल पिच एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या शिवाजीनगर परिसरातील सर्वचे सर्व खेळाडू आहेत आणि सर बॉल द्यायचं नवीन एक दिलेत. चला बॉल द्या, बॉल.
चला बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि विनोद ही जोडी पुन्हा एकदा दाखल होतीये. गोलंदाजी मार्कवर अँडी गुंजाळे आणि प्रशांत गुंजाळ यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. बॅटर स्ट्राईकला जो कोणी असो त्याचा जो कोणी असो त्याचा पहिल्या चेंडूवरती अगर क्लीन बोल्ड केला तर 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. एक सूचना आहे दोन्ही टीमसाठी, मॅच कोणी जिंको स्टंप्स कोणीही काढणार नाही. सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने देखील कुणालची विकेट जर का घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज अँडी भाऊ आनंद गुंजाळ यांच्यासाठी. यावेळेस पुढे सरसावत स्ट्रोक खेळून तर काढला. सिंगल आली. चांगला क्षेत्ररक्षण देखील मिड विकेटला तिथे आपल्याला पाहायला मिळाले. खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन आहे. प्रत्येक आनंद गुंजाळ यांच्या विकेटसाठी देखील प्रशांत भाऊ गुंजाळ यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेस शरीर भेदक चेंडूचा मारा केला गेला. कुठेतरी स्टंप टू स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु विनोदने अगदी शफल होऊन स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्टंप्सच्या लाईन मध्ये होता परंतु पायावरती आदळला आणि तिथे डॉट बॉल. इथे देखील कहाणी पुन्हा तीच आहे, परंतु यावेळेस पंचांचा इशारा येणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव, एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. लॉंग चेस आणि कुणाल दूरवरती चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. बादशाह शेख यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. यावेळी देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे प्रशांत यांच्या माध्यमातून. सिंगल आली. एक धाव, एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होती. स्ट्राईक रोटेशन वरती या पहिल्या षटकामध्ये लक्ष केंद्रित केलं गेलं बॅटर फलंदाजांच्या माध्यमातून. दफलकावरती 7 धावा, 7 रन्स. इथे देखील बॅटची कडा लागली आहे. संधी असणारे रनआउटची, परंतु वेळीच एकमेकांनी अर्थातच बॅटर फलंदाजांनी सांगितलं की या धावेची गरज नाही, रिस्क अजिबात नकोय. डॉट बॉल. षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या आणि बनवल्या गेल्या, माफ करा, 7 बनवल्या गेल्या, विकेट कुठली नाही. 63 धावांचा पाठलाग आहे. अर्थातच अजूनही 57 धावा ज्या जिंकण्यासाठी लागणार आहेत. माफ करा, 63 आहेत. विन 7 झाल्या तर 56 पाहिजेत.
रोहन चौगुले यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, तर व्यंकटेश तेलंग यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक. आणि कुणालने षटकार खेचला या पहिल्या चेंडूवरती, तर सिकंदर भाई शेख यांच्या वतीने 501. अतुल जाधव यांच्या वतीने देखील सलगच्या 3 षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि प्रेक्षकांना देखील संधी आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॅच घेण्याची. पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. संपर्क अजिबात नाही. विकेट कीपर चांगलं काम यष्टांच्या पाठीमागे करतायत. नाव आहे प्रशांत. रोहननी 2चे 2 चेंडू डट टाकलेत. आणि तिसरा चेंडू जर का आपण पाहिलं ना, तर हलकीशी अपील तिथे केली गेली. 3चे 3 चेंडू डॉट आहेत. सहाचे 6 चेंडू डॉट झाले. तर आपण पाहिलं तर सिकंदर भाई शेख यांनी 10,000 रुपये ऑलरेडी लावलेले आहेत. इथे चेंडू हवेत आहे. चौथा चेंडू तिथे निसटला. हो 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 हो, आपको पता है आपने किसका कॅच छोड़ा? चौकार. 4 धावा. इथे गोलंदाजाने संधी निर्माण केली. नाव होतं रोहन चौगुले, परंतु झेल तिथे टिपला तर गेला नाहीच, परंतु सोबतच चौकार आला. अजय मोरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हलकसं, मी म्हणेल की भरपूर खराब झालं, थोडं नव्हे. ही चूक कितपत महाग ठरेल हे पाहणं गरजेचं आहे. आणि यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण या दोन्ही बॅटर फलंदाजांची फटकेबाजी पाहिली. दफलकावरती 11 धावा. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावसंख्येमध्ये देखील आपण पाहिलं तर भर होईल. पण चूक जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये केली जाते ना, साधिकते फलंदाजांच्या धावेंची भूक वाढते. इथे देखील संधी निर्माण केली गेली. मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. आणि पुन्हा एकदा कुणाल सारख्या घातक आणि भेदक फलंदाजाचा झेल सुटला. या षटकामध्ये 2 संधी निर्माण, दोन्ही वेळेस संधी होती एका फलंदाजाला बाद करण्याची, परंतु दोन्ही वेळेस चेंडूने तिथे माती खाल्ली. नफलकावरती 13 धावा धफलकावरती आहेत. सॉरी 14 आहेत, माफ करा. इथे देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. तिथे खेळाडू धावतील, पळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पहा चेस करतायत, रेस देखील जिंकतायत. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. मयूर चांगली कामगिरी तिथे क्षेत्ररक्षणामध्ये करतायत. पाहू शकतो आपण या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. अर्थातच धाफलकावरती झाल्यात 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 9. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आनंद गुंजाळ. पहिल्या चेंडूवरती जर का अँडी गुंजाळ विकेट घेतात, तर प्रशांत गुंजाळ यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक. आणि विनोद कुराडे यांनी या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, तर सिकंदर भाई शेख यांच्या वतीने 501. आणि यावेळेस पारितोषिक जमा. क्लीन बोल्ड. प्रशांत भाऊ गुंजाळ यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक आनंद गुंजाळ यांच्यासाठी असेल.
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, परंतु बिग विकेट गॉन. यापूर्वी आपण विनोद कोरडे यांची विकेट पाहिली. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रस्सा. आता रस्सा यांनी जर का सलगचे 3 षटकार खेचले तर सिकंदर भाई शेख यांच्या वतीने 3000. धावा धपलकावरती 16. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन स्लाइस कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटर फलंदाजांचा होता, परंतु कौतुक गोलंदाज अँडी गोंजाळे यांचा होईल. आता इथे अँडी गोंजाळे यांनी रस्साची देखील विकेट घेतली तर 501 रुपयांचं पारितोषिक सिकंदर भाई शेख यांच्या वतीने. प्रहार केलाय, संधी असेल आणि संधीचं सोनं 501 रुपये सिकंदर भाई शेख यांच्या वतीने दिलं जाईल. अँडी गोंजाळे यांनी आता देखील अजून एक विकेट मिळवली तर चांदभाई शेख, माफ करा, जलाल भाई शेख यांच्या वतीने 1001. यावेळेस ते स्तरावर चेंडू होता, लेग बायचा इशारा पंचांचा. अँडी गुंजाळ यांनी पुन्हा एकदा कुणालची विकेट मिळवली तर सिकंदर भाई शेख यांच्या वतीने 501. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता, दिशा दर्शवली, शॉर्ट कव्हर ला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली, प्रिन्सिपल क्रिकेट. जोपर्यंत कुणाल मैदानाच्या आतमध्ये खंबीर असेल ना, सामना शेवटच्या क्षणापर्यंत गंभीर आहे. 2 झेल 2 कॅचेस कुणालच्या सुटल्यात. दफलकावरती 18 धावा, 18 रन्स. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न तिथे फसतोय. चेंडू देखील रोहन चौगुले यांच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल, षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. दफलकावरती 18. पहा, 63 धावांचा पाठलाग आहे. 45 धावा उर्वरित 18 चेंडूंमध्ये बनवायच्यात. आणि गोलंदाजी मार्कवर रोहन चौगुले.
सलगचे 3 षटकार कुणाल यांनी जर का खेचले तर त्यांना सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 2000 आणि रोहनने 3 विकेट घेतले तर त्यांना 3000. यावेळेस चेंडू बॅट वरती आला आणि नो लुक शॉट बट इट इज व्हेरी हॉट. षटकार 6 धावा. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 39 आणि 39 धाव्यांची गरज असेल. 17 चेंडू 39. धफलकावरती 24-24. 2 झेल कुणालचे सुटलेत हे विसरून चालणार नाही. ते झेल झाले असते तर चित्र कदाचित वेगळं असतं, परंतु हे क्रिकेट आहे. इथे लेकिन किंतु परंतु बट जर आणि तर अजिबात चालणार नाही. हो, यावेळेस देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला. तिथे शॉट. थर्ड मॅनच्या खेळाडूकडून चूक झाली आणि फलंदाजांच्या धाव्यांची भूक वाढती. पाहू शकतो आपण तिथे पंच कळवतील की आत्ताच्या 22च्या स्वरूपातील 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. हा चेंडू स्टॉप करणं गरजेचं होतं. 26 धावा धफलकावरती. सलगच्या 3 विकेटसाठी प्रवीणदादा विटकर यांच्या वतीने 501. परंतु इथे कुणाल काही थांबायला तयार नाहीये. प्रचंड मोठा धडाका सुरू आहे. फलंदाजाचा धडाका. षटकार 6 धावा. 32 धावा धफलकावरती. अजूनही 31 धाव्यांची गरज. 63चा पाठलाग आहे. या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा आल्यात. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, तरी देखील आपण पाहिलं तिथे पॉईंटचे खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. बॅटची कडा लागून सिंगल 1 धाव 1 अंक कुणालने संघाच्या खात्यामध्ये जमा केली. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले धफलकावरती. 33 धावा. अजूनही 30 धाव्यांची गरज असणार आहे. यावेळेस चेंडू गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु किरण मारोडा देखील बॅक टू दी पवेलियन. फटका फसला आणि चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर त्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. ओव्हर द कव्हर स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फलंदाज बाद. अजून एक चेंडू आपण पाहिलं तरी या षटकातील शिल्लक असेल, शेष असेल आणि बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल होत आहेत. नाव आहे निखिल. विशाल. यावेळेस देखील आल्या विशालने देखील स्ट्रोक खेळून काढला, परंतु त्यांना देखील गोल्डन डकचा शिकार होऊन मैदान सोडावं लागेल. चांगला झेल यावेळेस टिपला गेला डीप मिड विकेटला यशच्या माध्यमातून आणि त्यांना झेल टिपण्यामध्ये यश आलं. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धाव्यांची गरज. पाहायला गेलं तर हा सामना 5 चेंडूमध्ये देखील संपू शकतो, परंतु हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत देखील सामना जाईल किंवा त्या अगोदर संपेल.
3 सलगचे षटकार खेचल्यानंतर मल्लेश भाऊ कोळी यांच्या वतीने 501 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य. पहा आदित्यवरती खूप मोठी जबाबदारी. सोबत कोण आलंय? बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धाव्यांची गरज आहे. 5 सूचना पुन्हा एकदा. मॅच संपल्यानंतर स्टम्प्स कोणीही काढणार नाही. गोलंदाजी मार्कवर केतन. येस, ते जे स्टम्प्स आहेत ते मैदानावरील स्टम्प्स आहेत, त्यामुळे ते स्टम्प्स कोणी काढू नका. ऑन स्ट्राइक कुणाल. यावेळेस पुन्हा एकदा कुणालच्या बॅट मधून काय प्रहार मैदानाच्या आत. वा 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 वा. झेल आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बिग विकेट गॉन. सोमनाथ भाऊ पवार यांच्या वतीने 501. आकाश भाऊ धोत्रे यांच्या वतीने 1001. सोमनाथ भाऊ पवार यांच्या वतीने 1001. सिकंदर भाऊ शेख यांच्या वतीने 501. टोटल 2500 जमा झालेत. अहो पारितोषिक लागलं जाते, परंतु नाव काय खेळाडूचं? आशिष. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो, कॅच आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. इतका वेळ झाला आपण चौकार षटकारापासून सर्वांचे पैसे वसूल होत होते. इथे कॅच देखील आपण पाहिले तर लाजवाब आहे. आशिष उदय. पुन्हा एकदा आकाश धोत्रे यांच्या वतीने आपण पाहिले तर 1001 रुपयांचं पारितोषिक असणारे तब्बल 2500 रुपये त्या एका कॅच साठी. आणि तो कॅच आज भरपूर व्हायरल होणार आहे. TS स्पोर्ट्स कडून देखील 500. इथे बॅटची कडा लागली. गिरीश न्यू बॅटर आहेत, परंतु साहजिकच आहे, जो झेल यापूर्वी आपण पाहिला त्या झेलचा व्हिडिओ आज भरपूर व्हायरल होणार आहे. आणि जवळपास जेवढे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात, मॅच पाहतात, सर्वांच्या स्टेटसला आज आशिषचा कॅच असेल. कॅचेस विन मॅचेस. ती कॅच होती, परंतु मॅच देखील होती. पुन्हा एकदा स्टंप टू स्टंप टाकली जाणारी गोलंदाजी तिथे आपण पाहतोय. चेंडू इथे डॉट आहे. त्या एका कॅचने पूर्ण मॅचचं दृश्य स्पष्ट केलं. चित्र स्पष्ट करणारा तो झेल होता. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. आदित्यने प्रयत्न केला, तिथे आपण पाहिलं तर सिंगल आली. पुन्हा एकदा इथे देखील दिशा दर्शवली गेली आणि प्रहार लाजवाब. धाबा मिळतील 4. आदित्यने खेचलाय खणखणीत चौकार. 4 धाबा. धावफलकावरती धाबा किती आहेत? 39-39. 63चा पाठलाग आहे. अर्थातच 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 24. हा चेंडू बॅट वरती आलाय.
अजूनही मॅच आहे. वा काय प्रहार मैदानाच्या आतमध्ये. सांगू शकत नाही काय होईल. क्या होगा, कब होगा, कैसे होगा और क्यों होगा, किसके लिए होगा, किसकी वजह से होगा, लेकिन जो भी होगा मंजूर खुदा होगा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 18 धाब्यांची गरज. बनवलं गेलं 45. इथे आदित्यने जर का सामना जिंकवला तर सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 18 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन. यापूर्वी गौरव होते, आता केतन आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर लगेच आखूड पद्धतीच्या चेंडूला अगदी शरीरापासून दूरवरती स्टेअर करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल आली. बॅटची कडा लागली. गिरीशने देखील जर का मॅच जिंकवून दिली तर सिकंदरभाई शेख यांच्या वतीने 2000. पाच चेंडू 17 धावा. यावेळेस देखील आपण पाहिले तर प्रहार लाजवाब आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू त्या ठिकाणी धावतायत, पळतायत. अँडी गुंजाळे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये बॅटर फलंदाजांनी जमा केल्या. शेवटचे 4 चेंडू 15 धाव्यांची गरज. चेंडू 4 धावा 15. मस्ट विन. प्रत्येक संघासाठी हा सामना जिंकणं गरजेचं असतो. फायनल मध्ये प्रत्येकाला फायनल सम्राट होणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा इथे देखील जागा मिळाली. रूम दिला आणि चेंडूला गुम केला. चौकार 4 धावा. मॅच अजून ऑन असेल. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. कारण नेहमी म्हटलं देखील जातं, मोठमोठी माणसं देखील परशुअण्णा म्हणतात, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों के मैदान में कभी हार नहीं होती. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. इथे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 3 चेंडू 11 धावा. ओ हो अतिरिक्त उसळी चेंडूला मिळाली आहे. परंतु तिथे जर का आपण पाहिलं तर पाहू शकतो आपण स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज बाद. मला वाटतं आधीने स्वतः सॅक्रिफाईस केलं आणि बॅटर फलंदाजाला नक्कीच मैदान सोडावं लागेल. 2 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ असतो. कालच पिंपरी चिंचवड आकसर कालच सांगितलं मी मगाशी देखील की एक संघ होता त्याने पहिल्या मॅच मध्ये 132 धावा बनवल्या 6 षटकामध्ये आणि फायनल मध्ये तो संघ गेला 39 वरती ऑल आउट झाला परशुअण्णा, तरी देखील फायनल जिंकली. कारण क्रिकेट मध्ये सांगू शकत नाही कधी काय होईल. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. केतन पुन्हा एकदा तयार आहे. ओहो इथे चेंडू विकेट कीपरच्या हातातून निसटला आणि बॅट देखील फलंदाजाच्या हातातून निसटले. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 9 धाव्यांची गरज. DDL ग्रुप मित्र परिवार आयोजित FC करंडक 2024 या संघाचा या स्पर्धेचा फायनल सम्राट
आपल्या समोर काही क्षणात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आतिश भोसलेने प्रहार तर केला, पाहू शकतो तिथे केवळ आणि केवळ एक स्टम्प्स प्लीज काढू नका विनंती असेल, कारण आयोजक कमिटीकडून अगोदरच सूचना आहे ते स्टम्प्स जागेवरती राहतील. फायनल सामन्याचा मानकरी ठरला आहे अनिकेत दादा जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन. अभिनंदन. आणि उपविजेता संघ वडार 11 संघाचा देखील अभिनंदन. धन्यवाद दोन्ही टीम्सला. एक चांगला आपण सर्वांनी खेळ इथे साकार केला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.